लातूर जिल्ह्यातल्या 6च्या 6 विधानसभेच्या जागा काँग्रेसला जिंकायच्या आहेत आणि त्या दृष्टीने व्यूहरचना जी आहे ती काँग्रेस करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। वारंवार सांगितलं जाते, दावा केला जातो आहे उदगीर आणि औशाच्या जागेवर लातूर शहर आणि लातूर ग्रामीण तर काँग्रेसकडे आहेच, पण आता आणखी दुसऱ्या 2 जागा मिळाव्यात यासाठी काँग्रेस जे आहे ते प्रयत्नशील असताना आपल्याला पाहायला मिळते। आपल्यासोबत आमदार धीरज देशमुख जे आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेऊयात। मला सांगा सर, वारंवार सांगितलं जाते की औसा आणि उदगीर जे आहे ते काँग्रेसला मिळालं पाहिजे यावेळेला, हालाकी तिथे औशामध्ये शिवसेना दावा करते तर उदगीरमध्ये ती राष्ट्रवादीची जागा। औशाची जागा गेल्या वेळेस काँग्रेसनंच लढली होती आणि साहजिक आहे, फक्त गेल्या वेळेस आम्हाला पराभव मिळाला आणि 2 वेळेस आपण काँग्रेसची जागा ती जिंकलो होतो आणि त्या पार्श्वभूमीवर आमची पक्षाकडे मागणी असते की जे लास्ट टाईम ज्या जागा ज्या पक्षाने आघाडीमध्ये लढल्या होत्या त्या तर साहजिक आहे त्या पक्षाकडे राहाव्यात आणि ॲडिशनली जे आता ग्राउंडवर सिच्युएशन असेल किंवा कार्यकर्त्यांची फळी असेल आणि जे काही आता महाराष्ट्रामध्ये सत्ता अंतरमध्ये बदल झालेले आहेत की जे आम्ही मागच्या वेळेस महाविकास आघाडीच्या वतीनं उदगीरची जागा NCP शरद पवार गटाकडून जे उमेदवार होते त्यांना विजयी करून दिलं, तिथं काँग्रेसची खालची स्थानिक फळी म्हणजे तुम्ही जिल्हा परिषद म्हणा, बाजार समिती म्हणा, पंचायत समिती म्हणा, महानगरपालिका म्हणा, तिथे काँग्रेसचं कार्डर आहे आणि त्या कार्डरच्या भरोशावरच ती जागा आपण आपल्या मित्रपक्षासाठी लढून आणली होती आणि आता कार्यकर्त्यांची कुठेतरी मागणी आहे की बाबा आपण ज्यांना निवडून दिलं त्यांनी आता ते विचार बदललेला आहे, त्यांनी दुसरी बाजू धरलेली आहे, तर त्याच्यामध्ये एक साधारणतः जिल्ह्याची पार्श्वभूमी बघून आपापल्या पक्षाची ताकद, आपापल्या कार्डरची मागणी ही कार्यकर्त्यांची मागणी आहे। कार्यकर्त्यांची मागणी आम्ही आमच्या पक्षश्रेष्ठीकडे पोहोचवलेली आहे, पण ह्याच्यामध्ये जे काही निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील वरिष्ठ पातळीवर ह्या बैठका सध्या चालू आहेत आणि त्याच्यामध्ये आपापली बाजू आपापला पक्ष मांडतोय आणि मेरिटवर आणि इलेक्टोरल मेरिट की जो ती जागा सगळ्यात चांगल्या पद्धतीनं कोण लढू शकेल आणि कोण जिंकून येऊ शकेल त्या मेरिटवर त्या पक्षाला ती जागा सोडण्यात यावी, असंच एकंदरीत आमच्यामध्ये समन्वय आहे आणि आपण आता वरिष्ठ ही सगळी माहिती घेत आहेत, सर्वेज होत आहेत, रिपोर्ट्स येत आहेत आणि त्याच्यावर येणाऱ्या काळामध्ये आपल्याला लवकरच कळेल की कोणती जागा कोणाला सुटणार आहे। त्याच्यामध्ये माध्यमांमध्ये जे काही एखाद्या बातम्या येतात की ही जागेवर हा क्लेम आहे का तो क्लेम आहे, आम्ही आमच्या पक्षाकडे आपली जेव्हा आम्हाला ते मागतात, रिपोर्ट मागतात, माहिती मागतात, आमचे निरीक्षक येतात, त्यांच्या जी बैठका होतात, ते कार्यकर्त्यांची चर्चा करतात आणि ह्याच्यामधून जो एक कल जो येतो तो आम्ही पक्षाकडे पोहोचवतो आणि ती आमची चर्चा मागणी खुली आहे आणि सगळ्यांमध्ये ती सकारात्मक स्पर्धा असणं साहजिकच आहे। लातूर जिल्ह्यातल्या 6 पैकी 4 जागांवर काँग्रेसनं दावा सांगितलेला आहे, म्हणजे काही बदल होतोय का लातूरच्या राजकारणामध्ये? जसं की काही ठाकरे गटातले काही माजी आमदार किंवा नेते शिंदे गटात जातील किंवा मग काही भाजपमधले नेते मंडळी तुतारी हाती घेतील, अशा प्रकारचं काही चर्चा आहेत, त्यामध्ये किती तथ्य असू शकतो वगैरे काय चर्चा आहेत? माध्यमांवर आम्ही ह्या सगळ्या चर्चा ऐकत राहतो आणि साहजिक आहे की काँग्रेसमध्ये काही पक्षप्रवेश होतात, शरदचंद्र पवार गटांकडे काही बरेच पक्षप्रवेशमध्ये झाले, उद्धव साहेबांकडेही ते झाले, त्यानंतर त्यांच्याही लोकांना कळालं की बाबा ज्या पद्धतीचं राजकारण महाराष्ट्रामध्ये आणि लोकसभेचा जो काही कौल जनतेनं दिलेला आहे की हे फोडाफोडीचं राजकारण महाराष्ट्राच्या जनतेला अजिबात पटलेलं नाही आहे आणि हे सगळं भाजपनं समर्पित राजकारण केल्यामुळं निर्णायक कौल जास्तीत जास्त खासदार महाविकास आघाडीचे निवडून आले आणि प्रत्येक घटक पक्षाचे आपापल्या पक्षाला त्याची मदत झाली आणि त्याच्यामधून हा आकडा आम्ही पुढे आणला आणि महाराष्ट्राच्या जनतेमध्ये एकतर जे वातावरण आहे तेच डोळ्यासमोर ठेवून जास्तीत जास्त जागा महाविकास आघाडी कशी लढेल, आमच्यामध्ये समन्वय चांगला आहे, आम्च्यामध्ये कम्युनिकेशन चांगलं आहे, जे आहे ते स्पष्ट एक वाक्यता आहे की आम्हाला हे सरकार बदलायचं आहे, लोकांच्या हितासाठी एक चांगलं सरकार, स्टेबल गव्हर्नमेंट आम्हाला महाराष्ट्राला द्यायचं आहे, तो पर्याय महाविकास आघाडीच होऊ शकतो, ह्याच्यामध्ये तिळ मात्र शंका नाही। महेंद्र जोंधळे, TV9 मराठी, लातूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।